नमस्कार, मी पल्लवी. स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. आज आम्ही महालक्ष्मीच्या गाठी घेणार आहोत. तर गाठी घेण्यासाठी मी शेजारच्या महिला बोलवल्या आहेत. गाठी घेण्यासाठी कच्चा दोरा लागणार आहे. कच्च्या दोऱ्यामध्ये पहिल्यांदा हळदी कुंकवाची गाठ घ्यायची आहे. त्यानंतर जे पण आपल्याला फुलं भेटतात, लाल पिवळे कोणत्याही कलरचे, त्याची गाठ घ्यायची आहे. त्यानंतर दुर्वा, खोबरं, सुपारी या सगळ्यांची गाठ घ्यायची आहे. प्रत्येक महिलांनी 5, 7, 9 जे काही दोरे असतील तेवढी गाठ घ्यायची आहे. सगळ्यांची गाठ घेऊन झाली आहे. आता तुम्ही महालक्ष्मी पाहू शकता, आमच्या सुंदर आहेत. समोर सुंदर अशी रांगोळी काढली आहे. आता प्रत्येक महिला आपापल्या पतीचं नाव घेणार आहेत. बेडेकरांचा मसाला, अजिंक्य पाटलांचं नाव घ्यायला वेळ कशाला? सासरच्या उंबरड्या पल्याड माझं माहेरच मला दिसतं. अमित पाटीलची लग्न झाल्यावर समजलं सुख म्हणजे नक्की काय असतं. हिरा सोडा भाई. नाव घेत नाही बघा. भरल्या काटोकाट मल्हारी सर्वश्यांचं नाव घेते मैत्रिणीच्या पाठोपाठ. ज्योतिबाच्या मंदिराला सोन्याचा कळस. शंकर पाटलाचं नाव घ्या, मला कधीच नाही आळस. रुसलेला राजाला कृष्ण म्हणत हास. रामचं नाव घेते तुमच्यासाठी खास. घरचा सगळा कार्यक्रम आटोपून आम्ही गेलो शेजारच्या महालक्ष्म्या पाहण्यासाठी. तुम्ही पाहू शकता, त्यांनी पण सुंदर डेकोरेशन केलं आहे. आणि हे फराळाचे डबे भरले आहेत, त्यामध्ये करंजा, चकली, शंकरपाळे, खूप सारं साहित्य आहे. तुम्ही पाहू शकता, रांगोळी पण सुंदर अशी काढली आहे. इथे पण ह्यांनी पण खूप सुंदर असं